त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली, मी स्वतःची गाडी वापरली, स्वतःचं इंधन वापरलं. अरे बाबा, इतका कृतज्ञ का होताय? तुम्हाला उत्तरच द्यायचं नाही का? मग उत्तर द्यायचं नाही तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही काय सर्वसामान्य माणूस आहे का? त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो. व्यक्तिगत द्वेष, कुठंतरी आकस आणि याच्या मला वाटतं आता हे तुम्ही चालवणार का नाही? की एकमेव महापौर आहे पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली. तर त्यांनी एक वाक्य याच्यामध्ये, जरी माझा मित्र चुकला असेल तर मी ही दुरुस्ती करून ही जैन समाजाची जागा जैन समाजाला हस्तगत करण्याचा प्रयत्न करतो. तेवढं ते बोलतच नाही, आम्हाला तेवढंच अपेक्षित आहे. अण्णा दंगेकरांनी पुन्हा तुमच्यावरती आरोप केलाय, जी गाडी महापौर असताना तुम्ही वापरता. अरे बाबांनो, अरे ऐका ना, अरे बाबांनो, आता मला एक कळत नाही, रोज सकाळी तुम्ही तिथं जाता, ते खोटं बोगस काय ते ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय. आता मी तुम्हाला सांगतो, मी 2 वेळा स्पष्टीकरण दिलं, आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागाले बाबांनो, उगाच काय ती कशाला लावताय गाडी. बरोबर, मी तुम्हाला सांगतो, पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली 2.5 वर्ष, महानगरपालिकेची गाडी वापरली नाही. राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी कुठली आहे? बडेकर प्रॉपर्टी. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिप मध्ये मी पार्टनर आहे. त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली, मी स्वतःची गाडी वापरली, स्वतःचं इंधन वापरलं. अरे बाबा, इतका कृतज्ञ का होताय? पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी 2.5 वर्ष वापरली. बाबांनो, ही बातमी अशी करा, ही निगेटिव्ह करू नका. उगाच रोज काहीतरी चाललंय, एक वेळ लागलेला काय म्हटलं विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी बोलतो, तुम्ही रोज बातमी करताय. तुम्ही काय नाही, आता बाद झालं. मी तुम्हाला सांगतो आता नाही, जाऊ द्या. हे बघा, नाही ऐका ना, आता तो मुद्दा सोडा. मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो. व्यक्तिगत द्वेष, कुठंतरी आकस आणि याच्या मला वाटतं आता हे तुम्ही चालवणार का नाही? की एकमेव महापौर आहे पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली. ती गाडी कुठली वापरली? ऍफिडेव्हिट मध्ये दिलेली गाडी वापरली. त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो, ती गाडी वापरली, माझी आहे ना. अरे काय चाललंय, काय ती पोस्ट टाकली, तुम्ही पण आपल्या लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी. काही सनसनाटी नाही, बोगस कार्यक्रम चाललाय त्याला आता तुम्हीच थांबवा. तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा. आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबांनो. तेव्हा आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे. मला काय या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही, मला काही उत्तर द्यायचं नाही. आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत. बघा, 2011ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे, जमीन बळकावली कोथरूडमध्ये, त्याला अटकपूर्व जामीन, त्यांनी जामीन न घेता पळाला होता. तो जामीन कुठं ते त्याला मिळाला मला काही माहित नाही. असे गुन्हे त्याच्यावरती बाबांनो, हे बघा ना तुम्ही, वक्फ बोर्डाचा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे, 10 गुन्हे. माझ्यावर एक गुन्हा दाखवा. उगाच आपलं काहीतरी रोज त्यांनी काहीतरी बडबड करायची आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे. अरे नका करू. आता माझं म्हणणं, खूप काम करायचं आपल्याला. बघा, आज देशात 51,000 तरुणांना नोकरी दिली मोदीजींनी. उद्या माझा जनता दरबार आहे, 13वा जनता दरबार आहे उद्या माझा. आज प्रत्येक जनता दरबार 5-5, 10,000 लोकांची कामं मी करतो. हेच लावणार आहे बाबांना चांगलं. हे काय ते उगाच आपलं त्याला नाही काम नाही धंदा, सगळीकडे लोकांनी टाकून दिलेलं आहे. उगाच आपलं ते रोज काय ते बोलतो आणि आपण रोज चालवतोय. तुम्ही नवनवीन आरोप रोज करताय. आज देखील एक एक्सवरती पोस्ट केलेली आहे तुम्ही, ती गाडी महापौरांची असताना दाखवली, मुरलीधर मोहोळ महापौर असताना. नेमके काय आरोप आहेत हे सगळे? ह्याच्यामध्ये पुण्याची गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीनं जैन समाजाचं बोर्डिंग विद्यार्थ्यांचं, तो व्यवहारामध्ये मुरली मोहोळांचा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळं महावीरांना सुद्धा घाण ठेवलं गेलं. एका दिवसात लोन पास, एका दिवसात घाण खरेदी कर, सगळं हे सगळं संशयाचं सगळं स्वरूप निर्माण झालं. आणि हे सगळं बघत असताना मुरली मोहोळांचा ह्याच्यावर आशीर्वादही पण राहिलेला नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदा बोललो, गोखले असतील, बडेकर असतील, राजने असतील, हे सगळे यांच्या जवळचे. मग ती कंपनी आली, ही यांच्या जवळची, सगळे योगायोगच होते. आणि बँकेचे सगळे अधिकारी हे सगळे यांचे मित्र, हे बी योगायोग. आणि मग त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांना विचारला तर ते म्हणले त्यांचा पुरावा काय, त्यांच्या बाकीच्या गोष्टी काय. म्हणून मग बडेकरकडे गेलो मी. आणि बडेकरांची खाजगी गाडीवर महापौरांचा लोगो होता. आणि मग लोगो होता, तर मग ती लोगो त्या गाडीवर होता, त्याची मग मी प्रिंट काढली. आणि त्या प्रिंटमध्ये सगळं त्यांचे डिटेल आपल्याला मिळाले. आणि ते बी मी माझ्या जो मी फेसबुकवर आणि त्या ट्विटरवर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसते. मग जर आमच्या महापौरांची अस्मिता, आमच्या पुणेकरांची अस्मिता
बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा जाब विचारणं हे करतोय तुमचं माझं सगळ्यांचं. आणि मग हे उचलत असताना त्यांनी फक्त एकच वाक्य त्यांनी आता तोंडपाठ केले, सकाळी उठले की वैफल्यग्रस्त आणि निवडणुकीत पडले. हे 2 वाक्य आता सध्या पुण्यामध्ये प्रचलित झाली, 15 दिवस झाले. पण ते उत्तर आहे ना, तुम्ही एका गुन्हेगारीचं तुम्ही त्यांच्या पुढे गेला, माईक घेतला की पुण्यातली गुन्हेगारी बोला, निलेश गावकर बोला, नाही मॅरेथॉनवर बोला, तुमचा माईक बाजूला घेता. म्हणजे तुम्हाला उत्तरच द्यायचं नाही का? आणि मग उत्तर द्यायचं नाही तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही काय सर्वसामान्य माणूस आहे का? तर लोकप्रतिनिधी का ना, हा त्यांचा विषय. पण ह्या बडेकरांकडून काही फायदा झाल्याचा काही पुरावा आहे का? किंवा बडेकरांना त्यावेळेस काही कंत्राट मिळाली महापालिकेमध्ये असं तुमचं म्हणणं आहे? या संदर्भामधले पुरावे जे आहेत ते तुम्ही देत नाही, फक्त आरोप करता, असं देखील आपल्यावर टीका आहे. बरं, ही गाडीला लोगो लावला, ही बडेकरांची गाडी, हे जर खोटं असेल तर त्यांनी माझ्यावर काय शासन काय ते करावं. आहे का फोटो? काय आहे का तुमचा? मग तुमच्या ट्विटरला आहे ना तुमच्याला आहे ना तुमच्याला आहे बघा ते पण ओपन. यांना बडेकरांना काही महापालिकेने कंत्राट दिली होती का? हे सगळं आता एका दिवसात होणार नाही. त्यांना रोज एक ठिकाणी मला उत्तर द्यायचे, रोज त्यांना एक प्रश्न मी विचारतो. बरं, ते म्हणतायत की माझा मित्र गोखले होते आहे आणि राहणार. आणि मग एवढं जर पाठपुरावा करत असेल तर त्यांनी एक वाक्य याच्यामध्ये, जरी माझा मित्र चुकला असेल तर मी ही दुरुस्ती करून ही जैन समाजाची जागा जैन समाजाला हस्तगत करण्याचा प्रयत्न करेन. एवढं ते बोलतच नाही, आम्हाला तेवढंच अपेक्षित आहे. ते म्हणतात की माझ्या मित्राने एखादी चूक केली किंवा काय घोळ केला तर त्याला मला मी दोषी कसा? पण तुम्ही म्हणला मित्राला मित्र सांगू शकतो ना, मित्राला मित्र सांगू शकतो. माझ्या मित्राने जर चूक केली तर ते मलाच बोलणार आहे ना. पण ती दुरुस्त करण्याचं काम माझं आहे. ते जर त्यांना करायचंच नसेल आणि हा जर मर्यादा त्यांना लाटायचा असेल तर त्यात ते पापी तेच आहेत. उदय सामंत असं म्हणाले की ठाण्यात ना भाजपचे जे नेते आहेत गणेश नाईक ते वारंवार शिंदेना टार्गेट करतात, म्हणून दंगेकर इथं भाजपला हे करतात, असं काही आहे का? मराठा नेतृत्व आहे मोहोळ त्यांचा चेहरा डॅमेज करण्याचे प्रयत्न आहेत तुमचे? नाही असं काय नाही, तुम्ही काहीतरी वेगळं विचार. नाही, उदय सामंतांचं वाक्य नाही उदय सामंत बी मराठा समाजाचे, मी मराठा समाजाचे, ते मराठा, सगळे आम्ही एका समाजाचे आहोत, आम्ही काय परके नाही. असं उत्तर जातीवर विचारणं अपेक्षित नाही. परंतु तुम्हाला सांगतो की उदय सामंत जे बोलले ना ते माझे नेते, ते विचारू शकतात. पण पुण्यातला कुठलाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, शेवटचा कार्यकर्ता, त्यांनी जरी मला सांगितलं तरी त्यांचाही मी आदर करून ऐकेल की जेणेकरून मला त्यांनी सांगितलं की जैन मंदिर जो झालेला भ्रष्टाचार, ते जैन मंदिर घाण ठेवलं ह्याच्यावर बोलू नका. आणि त्यांनी मला स्पष्टीकरण केलं तर का बोलू नका, तर त्याच्यावर मी त्याचंही समाधानकारक त्याला उत्तर देईन आणि त्याचं म्हणणं ऐकेल. गणेश नाईक उदय सामंतांवर सातत्याने टीका करतायत किंवा भाजपच्या सेनेच्या नेत्यांवर टीका करतायत, त्यामुळे शिवसेना टीट फॉर टॅटच्या भूमिकेत आहे आणि त्यामुळे भाजपला डॅमेज करण्यासाठी रवींद्र दंगेकरांचा चेहरा वापरला जातो. नाही असं नाही, मी पूर्वीपासून बोलतोय, मी का आज बोलत नाहीये. गुन्हेगारीवर बोलतो, पुण्याच्या प्रश्नावर बोलतो, पोषकाहारावर बोलतो, तुम्हाला अंमली पदार्थावर बोलतो. मी सातत्याने हे बोलत आलोय आणि याच्यामध्ये नवीन काय नाहीये. ह्याच्यामध्ये माझा स्वभावाचा गुणधर्म असेल किंवा मी जो मुशीतून कार्यकर्ता घडलो, पुणेकरांचा आवाज आणि सर्वसामान्यांचा आवाज हा माझा कोणी रोखू शकत नाही, हा माझा विश्वास आहे. आणि मी जे बोलतोय पुणेकरांची भाषा बोलतोय आणि पुणेकरांचा आवाज मला कुठलाही ह्या जगातला माणूस थांबू शकत नाही. ना आता मला काय माहिती नाही, मी तेच म्हणतो की सगळे प्रश्न एका दिवशी मी बोलणार नाही. नक्की अंतिम गोल काय आहे तुमचं? काय या सगळ्या प्रकरणामध्ये घडलं पाहिजे? ह्याच्या प्रकरणामध्ये 70 टोळ्या ज्या गुन्हेगारांच्या कार्यरत आहेत यांचा नस्तेनाबूत केला पाहिजे, हा पहिला माझा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आपली सगळी जी तुम्हाला जनतेने विराजमान केलेली पद आहेत ही बिल्डरच्या दारात घाण ठेवलेली ही काढून घ्यावी, एवढंच आमचं म्हणणं. उद्देश तुमचा हा असेल, पण तुम्ही रोज एक ट्विट करताय मोहळांवर टीका, म्हणजे पहिल्या अगदी जागेच्या ह्याच्यापासून काल कारपर्यंत तुम्ही थांबलाय, अजून काही नाही चालू आहे. म्हणजे कारपर्यंत आलात तुम्ही की मोहळांनी जी कार मापर MH12SW0909, अजून काही पुरावे आहेत, अजून काही प्रकरणातून बाहेर काढणार आहात. आणि जोपर्यंत गुत्त्यावाले, अड्ड्यावाले आणि पबवाले यांची सत्तेत जो सहभाग आहे जोपर्यंत संपत नाही आणि विकृती संपत नाही तोपर्यंत मी कुठल्याही पक्षाचा असला तर त्याच्या विरोधात बोलल्याशिवाय राहणार नाही. पब गुत्तेदारी मग तेच जमले सगळे, तेच गुत्ते सगळे त्यातच गुंतलेत. ते मोहळांचं पुढं काय, म्हणजे मोहळांचं पुढं का ना, पुणेकर म्हणून मी माझी बाजू मांडणार. माझी चुकीची असेल तर त्यांनी खोडली पाहिजे आणि चुकीची नसेल तर सुधारणार. राजीनामा द्यावा त्यांनी असं वाटतंय. लाज नावाचं वाक्य त्यांच्याकडे डिक्शनरीत असेल तर त्यांनी तो पुढे वापरावा, नाही तर आपलं चाललंय. या सगळ्यामध्ये तुमचं शेवटचं बोलणं शिंदेसोबत कधी झालेलं आहे आणि काय झालेलं आहे आणि काय पुढे बोलणार आहात, काय
शिंदे साहेब माझे नेते आहेत, माझं नेतृत्व त्यांचं आम्ही मान्य केलेलं आहे, त्यांच्यावर काम करतोय. त्यांनी ज्या गोष्टी बोलल्यात, त्यांनी तुमच्या प्रसार माध्यमांशी बोललो की गुन्हेगारांना क्षमा नाही. गुन्हेगारांची बाजू कोण घेणार आहे? मग कोणीतरी भारतीय जनता पार्टीचा कुठला एखादा नेता चांगला ज्याचं समाजामध्ये नाव, तो एकदा तरी एक शब्द तरी बोललाय का? हे जे बोलतायत ना मधल्यातले, हे पगारी काही लोक बोलतात. पण तुम्ही सोशल मीडियावरून ते प्रकरण आहे तुमचं, ही जमीन हडपल्याचं प्रकरण आहे, तुम्ही जामिनावर बाहेर असं भाजपकडून आरोप आहे. आता तो आरोप आहे, याचं स्पष्टीकरण मी देईल. माझ्या टेबलवर ज्यांनी केले तेव्हा टेबलवर बसले तर आम्ही सामने देऊ. कारण आता हेच लुटुपुटीचे खेळ होणार आहेत आणि ह्याला काय फक्त मग इतके वर्ष का नाही बोलले ते, आज का बोलले? त्यांनी बोललं पाहिजे. अजूनही 2-4 गोष्टी आहेत. त्यांनी जो ड्रामा केले, त्यांनी जे माझ्या फिल्म केल्यात ते रस्त्यावर येणार. आता आपण बोलतोय, एखादा बाहेर काय फिल्म करतो कळत नाही, कोण काय बोलतो हे कळत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आज नवीन नाहीत, त्यांना ह्या सगळ्या जुन्या आहेत. पण ह्याचा आता आपण काय बोलत नाही. पण याच्यामध्ये मी रोज एक ट्विट करणार, रोज त्यांनी एक उत्तर देतो. अनेकांचे फोन येतात, कुमार संभाषणचा फोन आला होता. नाही, पुण्यामध्ये जे मान्यवर आहेत त्यांचा मला पाठिंबा आहे. मी चुकीचं वागत नाही. जो अन्याय समाजावर होतो ती सगळी मंडळी, मग सर्व पक्ष असतील, सर्व विचाराचे असतील, सगळे पुणेकर म्हणून जो विषय मी मांडलाय त्या विषयावर त्यांनी बोलावं. रवी धंगेकर त्यांच्या गोष्टीने नालायक, भ्रष्टाचारी जे काय ते बोला, जामीनवर ह्याच्या त्यांनी मान्य केले. तुम्ही सांगा माझे काय, मला काय जे बोलायचं ते माझ्याशी कुणी बोला, टेबल टू टेबल मी उत्तर देईन. उदय सामंत भेटायला येणार म्हटले होते, काय फोन वगैरे आला? ते माझे नेते, त्यांनी मला बोलवतं, मी उद्या मी जाईल, त्यांनी यावं अशी माझी काय अपेक्षा नाही. कारण त्यांनी मंत्री आहेत, ते महाराष्ट्राचं कामकाज बघतात. पण त्यांनी एक फोन केला तरी मी त्यांना भेटेन, कारण त्यांच्याबद्दल आदर आहे. ओके.